गुरुभक्ती चॅनलच्या सर्व श्रोत्यांना सादर प्रणाम. आज आपण श्री गजानन महाराज विजय ग्रंथातील 16व्या अध्यायाचे वाचन करणार आहे. सर्व श्रोत्यांना विनंती आहे शांत चित्ताने याचे श्रवण करावे आणि श्री गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाचा लाभ घ्यावा. ओम गण गण गणात बोते. ओम गण गण गणात बोते. श्री गणेशाय नमः. जय जय अजी परशुधरा, हे जमदग्नीच्या कुमारा, परशुरामा परमेश्वरा, आता उपेक्षा करू नको. तू सहस्त्रार्जुना ते दंडून गेले द्विजांचे संरक्षण, ब्राह्मणाचा अपमान सहन नाही झाला तुला. आता मात्र डोळे मिटसी का रे देवा ब्राह्मण वंशी, काय आहे लागली तुसी गाढ निद्रा यदवा. म्हणून डोळे मिटू नका, स्वस्थ ऐसे बसू नका, आणीबाणीचा प्रसंग देखा आहे हरी सांप्रत. तुझ्या वशिला वाचून अवघी कृत्य आहेत क्षीण, आर्य संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझविण. गजानन माया अघटित कोण जाणे तिचे प्रत, महाराजांचा एक भक्त पुंडलिक नामे मुडगावी. हा शेगावचे करीवारी, समर्थांविषयी प्रेम भारी, हमेशा त्याचे चिंतन करी एकादशा मनाने. त्याच्या गावी भागाबाई एक ठाकरीण होती पाही, निष्ठा त्याची तिची एक्याही ठिकाणाशी बसत नसे. ती दांभिक होती फार, सदा दंभाचा बाजार, भरवुनी बोंदी नारी नर हाच धंदा तियेचा. ती बोलली पुंडलिकाला, तुझा जन्म वाया गेला, का की तू नाही केला सद्गुरु तो आपणा ते. गजाननाच्या वाऱ्या करसी, सद्गुरु त्याला मानसी, परे त्याने सांग तुझी मंत्रकानी काही दिला का. अरे विधी वाचून गुरु न होती कधी जाण, शेगावचा गजानन वेडा पिसा साचा असे. तुझा ताप झाला बरा म्हणून ती मानसी त्याला, या काकातील न्यायाला बळी पुंडलिका पडू नको. गिनगिन गणात हे वचन, पिशापरी आचरण, कोणाचेही खाई जाण, ऐसा मुळी भ्रष्ट तो. म्हणून तुला सांगते, चाल अंजन गावाते, केजाजीच्या शिष्याते आपण दोघे गुरु करू. उद्या त्यांचे कीर्तन अंजन गावी असे जाण, ते ऐकाव्या कारण उठून जाऊ प्रातःकाळी. गुरु असावा महाज्ञानी, चातुर्य शास्त्र चिंतामणी, गुरु असावा परमगुणी, भक्तिपंथा ते दाविता. यातील लक्षण एकही गजाननचे नसे ठाई, म्हणून वेळ न करी काही, चाल अंजन गावाते. तो भोकरी पुंडलिक होता मनाचा भाविक, भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले. त्याने ऐसा विचार केला, उदयिक अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला, पुढचा विचार पुढे करू. ऐसा विचार करून भागीच बोलला जान, अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे. दोघांचा विचार झाला. पुंडलिक रात्री स्वस्थ निजला. तो 3 प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका. पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार, थेट समर्थांच्या परी. पुरुष म्हणे, पुंडलिका अंजन गावासी जातोस का. गुरु कराय ते निका त्या भागीच्या सल्ल्याने. जातोस तरी जावे त्वरित, त्याचे नाव काशीनाथ. तेथे जाता फिटेल भ्रांत तुझी वेड्या निश्चय. कानात काही बोलला म्हणून का तो गुरु झाला. लोक कान गोष्टीला कितीतरी करतात, मग ते एकमेकांचे काय गुरु होती. नादी दंभाचराचे तेव्हा पुंडलिका पडू नये. तू इकडे करी कान, मंत्र देतो तुझं कारण. गणगण ऐसे बोलून महाराज स्तब्ध झाले, आणि काय आहे आस ती मी आज पूर्वीन खास. असे ऐकता पुंडलिकास आनंद अति झाला, पाहू लागला निरखून स्वप्नी त्या पुरुषा लागून. तो पाहिले गजानन शेगावीचे स्वामी पहा, पुंडलिक म्हणे गुरुराया पादुका द्या त्या मला सदस्या. नित्य पूजा कराव्या यावेळी आणखी आस नसे, बरे उद्या 2 प्रहर दिवस येता साचार. पादुकांची पूजा कर ह्या विधीतल्या देई तुला. पादुक्या त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलिक उठून बसला. तोची आली तयाला साक्षात जागृती श्रोते हो. जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार, तो कोणीच दिसेना खेर नाही पत्ता पादुकांचा. उलगडा काही होईना, संशय मनीचा जाईना, म्हणे स्वामींच्या भाषणा बाटना लागला आजवरी. स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले मज कारण, कशी भागी ठाकरीनं तेही स्वप्नात कथीन केले. तैसे उद्या 2 प्रहरी पादुकांची पूजा करी, ऐसे बोलले साक्षात्कारी, त्याचा समजू काय अर्थ. किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन, ऐसे त्यांचे आहे मन हे काही कळेना. मी पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या, त्याच त्यांनी मसी दिल्या, मग नव्या घेऊच कशा. ऐसे नाना तर्क करी पुंडलिक आपल्या अंतरी, तो इतक्यात आली घरी भागी ठाकरीनं बोलावण्या.
अंजनी गाव चाल आता मोक्ष गुरु करण्याकरता दिसू लागला आहे रस्ता अरुणोदयाच्या प्रकाशे. पुंडलिक म्हणे, भागाबाई मी काही येत नाही, मर्जी असल्यास तूच जाई अंजन गवा कारणे. मी जो एकदा गुरु केला श्री गजानन महाराजाला, तो न आता सोडी भला हाच माझा निश्चय. ते ऐकता भागाबाई अंजन गावास गेली पाही. आता मुंड गावाचे ठाई काय झाले ते ऐका. झामसिंग रजपूत गेला होता शेगावात दर्शन स्वामींचे घेण्याप्रत 2 दिवस याच्या आधी. तो जेव्हा मुंड गावाला येण्यास परत निघाला, तई बाळा भाऊला ऐसे बोलले, महाराज या पादुका पुंडलिकासी द्याया येई माझ्यापाशी. समर्थ आज्ञा होता ऐशी तैसेच केले बाळाने. करी घेऊन पादुका झामसिंगाच बोलला देखा, भोकरे जा पुंडलिका तुझ्या गावीच असे हो. त्यास या द्या नेऊन करावयासी पूजन. ते झामसिंगे ऐकून पादुका घेता चाहला. झामसिंग आला मडगावात, तो पुंडलिक भेटला वेशीत. पुसू लागला त्याप्रत कुशलवृत्त समर्थांचे. प्रसाद मला द्यावयासी काही दिलं का तुम्हापाशी. हे ऐकता झामसिंगासी महाआश्चर्य वाटले. सवे घेऊन पुंडलिकाला झामसिंग घेऊन घरी गेला. खोदून विचारा लागला, तू ऐसे का विचारले. पुंडलिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कथिली साची. ती ऐकता झामसिंगाची भ्रांती नष्ट झाली हो. लगेच पादुका काढिल्या पुंडलिकाच्या हाती दिल्या. त्याच अजून आहेत भल्या बुडगावाच्या त्याच्या घरी. 2 प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण, मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे. पहा श्रोते खरे संत सांभाळीत आपुले भक्त. आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला. निज भक्तांचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात, येते येईल ध्यानात या कथेत ऐकता. एक वाजसनीय ब्राह्मण कवर राजाराम म्हणून होता धंदा करून अकोल्यात सराफीचा. सोने चांदी भुसार घेणे देणे साचार, मध्यम प्रतीचा सावकार हा राजाराम कवर असे. या राजाराम प्रती महाराजांची होती भक्ती, म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था. या कवरा कारण 2 पुत्रे होते जाण, गोपाळ त्र्यंबक म्हणून लवांकुशा सारिखे. कनिष्ठ पुत्र त्र्यंबकापती भाऊ व्यवहारी बोलती, तो हैदराबादे प्रती गेला डॉक्टरी शिकावया. लहानपणापासून भाऊच होते देवध्यान, म्हणजे त्र्यंबका लागून हे येथे विसरू नका. काही संकट पडल्यावरी तो समर्थांची आठव करी, राहू त्या भागा नगरी मुसा नदीच्या काठाला. एवच भाऊ शक्तिमान होता लहानपणापासून, त्याचे दैवत गजानन स्वामी शेगाव ग्रामीचे. तो छोटा माझी आला घरी, इच्छा उपजली अंतरी, जाऊन या शेगाव नगरी जेऊ घालावेस महाराजा. पदार्थ त्यांच्या आवडीचे, करून या सर्वसाचे, परी हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की. भाऊ म्हणे, गुरुनाथा काय तरी करू आता, मरून गेली माझी माता लहानपणीच दयाळा. घरी माझी नाही कोणी, एक बंधूची कामिनी, जिचे नाव आहे नानी, स्वभाव तापट तियेचा. माझ्या आहे ऐसे म्हणी, आपण करावी मेजवानी, आपल्या आवडीचे करुनी पदार्थ सारे गुरुया. भाकरी ती जवारीची, कांदा भाजी आंबाड्याची, ऊन पिठले हिरवी मिरची, ऐसे तयार करावे. हे पदार्थ करण्याला सांग कसा मी भावजीला. हट्ट एक करण्याला माता तेच स्थान असे. ऐसे विचार करीत भाऊ राहिला निवांत. तो काही कामानिमित्त नानी आली ते ठाया. नानी दिराला बोलली, चिंता कशाची लागली, मुखश्रीती मला न झाली, तुमचे कशाने ये वेळा. भाऊ वदे दीनवाणी, काय सांगू वहिनी, माझे जे का आले मनी, विचारते ये वेळा. नानी म्हणे, त्यावर सांगून पहा एक वार, तू माझा धाकटा धीर, म्हशी पडदा ठेवू नये. ज्येष्ठ भ्राता पित्यापरी तत्कांता माये खरी, मानली पाहिजे साजरी, ते तुम्ही जाणत असा. ते ऐकून भाऊ हसला, नानी प्रती बोलता झाला, ज्ञानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते. गजाननाच्या आवडी गजाननाच्या आवडीचे सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे, त्यांना द्याया शेगावी. तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्य, आणि होईल काम माझे त्यायोगे. ते ऐकता बोले नानी, धीराप्रती हास्यवदने, यासाठीच का हो म्हणी संचित तुम्ही बैसलात.
सांगा आहे काय करणे. मजला स्पष्ट शब्दाने, काही ना आपल्या कैही उणे, कुपेने गजाननाच्या. मग भाऊने सर्व काही निवेदले केले. त्या तिला पाही, तीही लागली लवलाही, आनंदाने स्वयंपाका. भाजी चून भाकर, हिरव्या मिरच्या ओंजळभर, ठेविल्या आणून समोर आपुल्या त्या दिराच्या. भाकरी 3 कांदे 3, हरभऱ्याचे चून जाण, लोणी ठेवले माखून प्रत्येक त्या भाकरीला. नानी म्हणाली दिराला, जात असे गावाला, वेळ थोडका राहिला, आहे पहा गाडीच. ती गाडी चुकल्यावरी वाया जाईल तयारी, भोजनाच्या वेळेवरी गेला तरी उपयोग. ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता, पुसून या आपल्या ताता, येता झाला स्टेशनाशी. तो गाडी 12ची निघून या गेली साची, तेने चित्तवृत्ती भाऊची होती झाली शोकाकुल. अति हिरमोड त्याचा झाला, पाणी आली लोचनाला, म्हणे महाराज काहो केला अवेर माझा एक आली. मी मुळीच हीन दीन, कोठून घडावे मला पुण्य, आम्हा कावळ्या कारण लाभ केवी माणसाचा. अक्षम्य ऐसी कोणती चूक झाली माझ्या हाती, म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली ये वेळा. हाय हाय रे दुर्दैवा, त्वा माझा साधला दावा, माझी करे गुरुसेवा घडून दिली आज तू. ही माझी शिदोरी ऐशीच आहे राहिली जरी, नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा. गुरुराया कृपाराशी, नका उपेक्षू लेकरासी, ही शिदोरी सेवण्यासी यावे धावून सत्वर. थोरा पुला अधिकार, क्षणात पाहता केदार, मग या येथवर काहो अनुमान करीत असा. मी ना आज्ञा तुम्हा करीतो, प्रेमाने हाक मारितो, म्हणून आहान होतो अपमान तुमचा यत्किंचित. 3 घंटे अजून अवकाश गाडी कारण, तोवरी आपले भोजन होईल असे वाटते. ऐसा विचार करीत तेथे ते बैसला उपक्षित. चतुर्थ प्रहरी शेगावत आल्या तिच्या गाडीने. कवर गेला दर्शनाला, तई तो योगी राणा, न करिता भोजना बसला होता आसनी. नैवेद्याची अतोनात ताटे होती मठात, पक्वान्नानी परिलुप्त ती वर्णावी कोठेवरी. कोणाच्या जिलब्यावर घीवर, कोण्याचा मोतीचूर, कोणाची ती नुसती खीर, श्रीखंड पुऱ्या कोणाच्या. परी त्या नैवेद्याला समर्थाने ना स्पर्श केला, वरच्यावरी ताटाला बाळा आणून ठेवून पुढे. आणि म्हणे हे कराग्रहण, गेला 1 वाजून, आपले न झाल्या जेवण, प्रसाद बघता मिळतो कसा. त्याची ते वाट पाहते, करुण्या आपणा विनंती, त्यांची नसे होत छाती, म्हणून ते मी बोललो. ते महाराज म्हणते थांब जरा, आग्रह नको करूच खरा, भोजन आज 4थे प्रहरा माझे होणार आहे रे. मर्जी असल्यास थांबावे, ना तरी खुशाल जेवावे, नैवेद्य घेऊन घरा जावे, परवा नाही त्याची मला. ऐसा प्रकार तेथे झाला. तो इतक्यात भाऊ आला, समर्था पाहून आनंदला भाऊ आपल्या मानसी. दुरावलेली माय जेवी, बाळके दृष्टी पाहावी, झाले असे पाहतेवी भाऊ कवरा कारणे. समर्थांचे नमस्कार केला साष्टांग साचार, उभा राहिला जोडोनी कर, वाट पाहत ज्ञानेच आज्ञेची. त्या भाऊन पाहून समर्थ केले हास्यवदन, बरेच दिलेस आमंत्रण, ही का वेळ जेवण्याची. तुझ्या बाकेत गुंतलो, मी उपेक्षित राहिलो, नाही अजून जेवलं, आण तुझी शिदोरी. ऐसे महाराज बोलता, हर्षलासे कवर चित्ता, म्हणे काय करू गुरुनाथा, गाडी चुकली 12ची. कवरास म्हणे बाळा भाऊ, आता नको दुःखित हो, काय आणले आहेस पाहू, समर्थांचे जेवाव्या. ऐसे ऐकता सत्वरी, कांदे भाजी भाकरी, कवराने ठेवली समोरी, स्वामी गजाननाच्या. त्यातली भाकरी 2 समर्थ केले भक्षण, एकीचा तो प्रसाद म्हणून अवघ्या भागता वाटेली. तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता, कळली स्वामींची योग्यता, खरेच भक्त वत्सल ते. जेवी हस्तिनापुरात भगवंताने ठेविला हात, सोडून पक्वांना प्रत विदुराच्या हुलग्यावरी. तेथेच तैसेच येथे आज झाले, आमचे पक्वान नाही रुचले, भाकरीवरी गुंतले. चित्त कवराच्या स्वामीचे. भाऊंनी घेतला समर्थ प्रसाद शेगावला, सदाव जेथे उदेला तेथे ऐसेच होणार. समर्थ बोलले कवरासी, जा आता अकोल्यासी, पास होशील पुढचे वर्षी तू डॉक्टरी परीक्षेत. भाऊ म्हणे गुरुराया, आपली असू द्यावी दया, यावे दुसरे मागाव्या, मी न आलो येथे ठाई. आपुले हे दिव्य चरण, हेच माझे धनमान, सर्वदा घडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे. ऐसे बोलून अकोल्याला भाऊ कवर निघून गेला, समर्थ आपल्या भक्ताला नुपेक्षिती कधीही. शेगावीचा राहणार तुकाराम शेगोकर, एक होता भाविक नर, कृषी कर्म करीत असे.
घरची गरिबी होती खरी, काम करोनी शतोंतरी, अस्तमानाचे अवसरी दर्शन यावे मठात, चिलीम द्यावी भरून, घ्यावे पदाचे दर्शन, काही वेळ बसून जावे पुन्हा शेताते. ऐसा नित्यक्रम तयाचा, बहुत दिवस चालला साचा, घाला विचित्र दैवाचा, तो न कोणी सोडत असे. जे जे असेल दैवात ते ते श्रोते घडून येत, एक दिनी शेतात असता तुकाराम आपल्या. तो एक आला शिकारी, बंदूक त्याच्या खांद्यावरी, नेमून धरले ससे मारी, छरे घालून बंदुकीत. ती प्रभातीची होती वेळ, सूर्य नुकता उदयाला, तुकाराम होता बैसला आपली शेती शेकत. तो त्याच्या मागे कुपाटेला, एक होता बसलेला, ससा शुभ्र तोची पडला शिकाराच्या दृष्टीशी. त्याची शिकार करण्याबली शिकाऱ्याने आपुली नेम धरुनी, झाडली खांद्यावरील बंदूक. त्यागे ससा मेला, एक छरा लागला त्या तुकाराम माळ्याला, कानामागे अवचित छरा मोठा जोरदार, मस्तकीत शिरला अखेर, धरले थकले अवघे डॉक्टर प्रयोग करून त्याचे वरी. काही केल्या निघेना छरा तो डॉक्टरांना, होऊ लागल्या यातना तुकारामासे अतिशय. मस्तक दुखे अहोरात्र, निद्रान लागे किंचित, नवस सायास केले बहुत, परी गुण येईना. ऐशाही अवस्थेत यावे त्याने मठात, तो समर्थांचा एक भक्त ऐसे बोलला त्याला. डॉक्टर वैद्य सोडा आता, साधूची या सेवे परता, नाही उपाय कोणता उत्तम या जगामध्ये. कृपा त्यांची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास, झाडीत जा आसपास या मठाच्या नित्य तू. तेव्हा सेवाही घडेल, पुण्य तेही लादेल, कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा. मात्र आपल्या पित्यापरी दांभिकतेने हे न करी, शुद्ध भाव अंतरी सर्व काळ धरावा. ते तुकारामासी मानवले, झाडणे त्याने सुरू केले, अवघ्या मठासी ठेविले स्वच्छ त्यांनी आरशापरी. ऐशी 14 वर्षे झाली तुकारामाची सेवा भली, तई गोष्ट घडून आली ऐशिरती श्रोते हो. झाडता कानातून छर्रा पडला गळून, जैसे काकेती भोकरातून दांबिता सुटे काठोळी. तेथे साचे येथे झाले, छर्रा पडता थांबले, दुखावयाचे मस्तक बले, ऐसा प्रभाव सेवेचा. ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची, प्रचित वीण कवाडाची, परमार्थी न निष्ठे बसतात असे. ती ऐकता बसल्यावर मग मात्र होते स्थिर, संत सेवा महाथोर हे भाविक जाणती. स्वस्ती श्री दास गुणविरचित, हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारक होते भाविकाप्रत भवसिंधू माझारी. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. ती श्री गजानन विजय ग्रंथस्य षोडशोध्याय समाप्तः. ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते, ओम गण गण गणात बोते.